संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वनहक्कांवर घाला. नवापुरात आदिवासींचा संताप उसळला. आदिवासी वनहक्क कायद्याची तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा देत सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयावर भव्य व आक्रमक मोर्चा धडकला. घोषणांच्या कडकडाटात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सकाळी 11 वाजता देवलफडी भागातून मोर्चाची जोरदार सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरून घोषणा देत मार्गक्रमण करत कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र आले. पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. वनहक्क द्या, अन्याय थांबवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सन 2023 मध्ये नंदुरबार ते मुंबई काढलेल्या महामोर्चा दरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनांची अद्याप अंमलबजावणी न झाल्याचा संताप व्यक्त करण्यात आलाय. नंदुरबार व धुळे जिल्ह्यात वनहक्क दावे, ग्रामसभेचे ठराव, GPS नकाशे, न्यायालयीन पुरावे डावलून अपात्र ठरविले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. सुधारित अधिनियम 2012 व 16 जानेवारी 2016च्या शासन निर्णयानुसार पुनर्पाहणी करून सर्व पात्र दावेदारांना 7/12 उतारे द्यावेत अशी ठाम मागणी करण्यात आली. वन कायदा 2019 रद्द करावा, अनुसूचित जे हटवून मालकी हक्काच्या 7/12 द्याव्या, प्रलंबित दावेदारांना फार्मर ID, PM किसान लाभ द्यावा, ई-पीक पाहणीत समावेश करावा, मागेल त्याला सोलार पंप योजना लागू करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. खासगी कंपन्यांकडून ग्रामसभेची परवानगी न घेता जलजंगल जमिनींमध्ये सुरू असलेल्या उत्खननावर संतप्त प्रतिक्रिया देत संबंधितांवर पेसा कायदा, अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत असा इशारा देण्यात आला. कामोद देवडीपाडा परिसरातील करार तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. MIDC नवापूरमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे, रिक्त पदे भरावी, गायरान शेतजमिनी मूळ मालकांच्या नावे कराव्यात, विविध रस्त्यांचे डांबरीकरण दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी करण्यात आली. स्वामीनाथन आयोग लागू करावा, मनरेगा प्रभावी करावी, शबरी घरकुल योजना राबवावी, आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन द्यावी अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या. निवेदनावर विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या असून शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास मार्च महिन्यात पुन्हा नंदुरबार ते मुंबई पायी भव्य बिढार महामोर्चा काढण्यात येईल असा ठाम इशारा देण्यात आलाय. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला.